नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेले आहेत मंदिरात ववसायला. तर बाले आल्या बघितले तर एवढी मोठी रांग लागलेली होती. चला म्हणलं रांगेत उभा राहावं. मग काय आली थोड्या वेळानं बारी आमची. मग 2-3च बाया राहिल्या होत्या पुढं. मग विठ्ठल रुक्माईला पहिल्यांदा ववसायचं असतं. तर सासूबाईनं आम्ही दोघीजण ववसून घेतलं त्या विठ्ठल रुक्माईला. तर बघा आता म्हणजे कसं पहिल्यांदा तर विठ्ठल रुक्माईचा मानच आहे ते विठ्ठल रुक्माईला ववसायचा. तर सगळं ताटात आणलं होतं भरून आम्ही. किती बी लवकर आलं तरी थोडा उशीरच झाला. तर बघा पान ठेवायचं, पान सुपारी ठेवायची असते, एक चुड्याचा जोड ठेवायचा असतो, आपला ठेवायचा आणि तिथला एक आपण घ्यायचा असतो. म्हणजे त्यांचा आशीर्वाद असा असतो म्हणून तिथला एक जोड घ्यायचा असतो. आणि तिथं उभा कुणी नसला का ना की म्हणजे गडबड करीत नाही तर पटापटा वसा असं काय म्हणत नाही. तर बघा थोडी मोठी रांग होती. बघा सगळ्या बायका किती मोठ्या काही ओसून बसल्या होत्या, एकमेकीला वाट्या भरायच्या आणि काही रांगेत उभा होत्या. आमची पण भरपूर रांग होती. आम्ही एक अर्धा तास तरी बारीला उभा राहिलो. त्यानंतर आमची बारी आली. बघा आपल्या सगळ्या गल्लीतल्याच येतात, शेजारच्याच येतात. एकदम ही सण कसा असते, एकदम छान, एकदम पूर्ण बायकांचा सण असतो. ते एकदम चांगलं वाटतं. आता महादेवाच्या पिंडला आलं तो ओसायला जाऊबाई आणि आम्ही ओसायलो. फक्त काकू तुम्ही दिसना. मंदिर आहे तिथं तर सगळे देव आहेत, 2-3 देव आहेत. गणपती बाप्पाचं पण आहे, महादेवाचं, विठ्ठल रुक्माईचं, गुरुबा काकाचं. निवद पण आणावं लागते. तर निवद करून पडदिशीनं निवद पण आणावं लागते देवाला. तर बघा कसे दिसायला जाऊबाई आम्ही. चला आता पलीकडे आता अनेक मंदिरात गणपती मंदिर राहिले, तिथं तेवढं ओसायचं राहिलं. तर चला गणपती मंदिरात जाऊया. चला तर आता नंदी राहिले. चला तर नंदीला पण आपण तिळगुळ खायला देऊया. चला आता मंदिरात गणपती बाप्पाचं खास मंदिर गणपती बाप्पाचंच आहे. चला तर गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे. चला आता सासूबाईंनी आम्ही ओसितोच गणपती बाप्पाला. ही लेकरं तर मध्ये मध्ये करीत होती, नुसती वाटाण्याच्या शेंगा हुडकीत होती खायला. त्यातली बोरं, वाटाण्याच्या शेंगा आणि हे डाळ्याचं, म्हणून पुढं करीत होती. तर बघा किती छान वाटायली आमची मूर्ती गणपती बाप्पाची. इथंच मोठा गणपती बसवत असते. तर बघा असं ओसावं लागतं, असं असते. हे आमचं पिल्लू पण आलं होतं, ताईपाशी पिल्लू होतं. आता जाऊबाई ओसायला तर लेकरांची मिठी लय मध्ये असते. पुरींना पण खूप नटून आल्या होत्या, पण त्यांना काय नसतं, खाण्याकडेच लक्ष होतं त्यांचं. वाटाण्याच्या शेंगा गोळा करायच्या, पुन्हा तिळगुळ गोळा करायचे, ह्याच्याकडंच लक्ष जास्त. चला तर आता आपले झाले सगळे देवाला ओसून. आता बायकांच्या वट्या भरायच्या. चला तर बघा आता आपल्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. चला म्हणलं आता वट्या भरून घेऊया. सगळे खूप छान दिसायला लागलेत ना, कारण 8 दिवस तयारी असते ही. तर बघा हे आमच्या शेजारच्या तिथल्या काकू येतात. तर काकूंची आपण ओटी भरूया. तसं काय ओळखीचे तसं काय नसते, आपलं इथं सगळे सारखेच असते. तर म्हणलं त्याला घेऊया त्यांची पण ओटी भरून. तिळगुळ घ्या, गोड बोला. त्यांचा पण फोटो काढायला चालू आता. एकदा तिकडे त्या पण बघत होत्या. सण आहे, मकर संक्रांती आहे, वर्षातून एकदा सण येत असतो. ते बी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच सण येत असतो. तर बघा आता आज तिळगुळ घ्या, गोड बोला असं तर प्रत्येक जण म्हणतात, पण खरंच तिळगुळ खाऊन गोड बोला असं नाही की कामापुरतंच खाल्लं आणि तेवढंच बोललं, तर सारखं बोलत जावं. तर आता आम्ही वसून आलोत, पडदिशीनं आवरून मंदिरात गेलोत, कारण इथं आम्हाला जवळच आहे मंदिर. आम्ही धाराशिवला आलेले आणि मंदिरात आपलं पडदिशीनं जाऊन वसून आलोत. आता 4 वाजलेले आहेत. आता जेवण करायचंय. आणि आजच्या दिवशी भूक लागत नाही. इरीवारी कोणता सण असलं ना त्या दिवशी एवढी भूक लागते ना सांगायचंच काम नाही. फक्त आज का ना
ते स्वयंपाक करायचा पडदेशीनं आणि मग नटायचं, मग साडी घालायची. बघा माझी पण साडी कशी वाटायली आणि बघा कसं ते मला नक्की सांगा. मला मी मेकअप करत नाही, मला मेकअप आवडत पण नाही, मेकअप पण करीत नाही मी जास्त. आपलं आहे हे आहे, शेतकरी माणसाचं काय असते मेकअप आणि पिकअप काय नसते. कारण जे आहे आपलं रूप हेच चांगलं असते. ते मेकअप पिकअप उगं थापायचं न उगं बघा मी किती सुंदर दिसायले असं नाही करायचं. तर बघा आता हे आमचं ताट वसायला गेलेलं. तर बघा हे असं खण घेतलेलं असते, चुडे, पंचपाळ, तिळगुळ. तर बघा हाय का, तुम्ही पण असंच नेत असताना ताट. तर आता जेवण करायचंय, पोटात काव काव व्हायले. तर पोळी ती खायची आता. चला तर बघा आता आपली जेवण चालेल. तुम्ही पण या सर्वजण जेवायला. बघा आमची अनिताची जेवायला सगळी लेकरं. सासूबाई जेवण करून बाळाला घेऊन बसल्या. म्हणलं आता आपण पटपटा जेवा. सांडलं का पाणी खाली? कुणाकुणाला पोळी, तूप, गुळवणी आणि दूध आवडतं. बघा मी तूप घेतलंय, थोडंसंच घेतलंय, लय नाही जास्त आवडत मला, पण थोडंच खात असते मी कधी कधी. ते पोळी बरोबर चांगलं लागतं. तर आता बघा माझा पूर्ण व्हिडिओ बघा आमच्या सणाचा, सक्रातीचा कसा असतो सण आमच्या बायकांचा. मंदिरातला पण वसायला गेलेलं ती पण मी टाकते, तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा. नवीन जे असते त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा आमचा कसा वाटला सण आहे मकर संक्रांतीचा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला तर बाय.